नमस्कार, मी आहे योगिता उगे. राहते माणगावमध्येच, पण सध्या तरी चालले ह्या माणगावच्या बस स्टँडपासून महाडला. कशासाठी? तर चालले आहे एका ब्रायडल मेकअप शूटसाठी. शूट म्हटल्यापेक्षा तुम्ही कॉम्पिटिशन बोललात तरी चालेल. अर्धा तास पूर्ण वाट बघितल्याच्या नंतर आम्हाला मिळाले ही एक छानपैकी बस, आपली लालपरी. मी चालले आहे महाडला आणि हे वातावरण तुम्ही बघू शकता. आज पाऊस नव्हता म्हणून एक तर हेल्पच झाली आमच्यासाठी. मी चालले फक्त एक मॉडेल म्हणून, कारण की हे कॉम्पिटिशन होतं फक्त मेकअप आर्टिस्टसाठी. ज्या माझ्या मेकअप आर्टिस्ट होत्या त्या बोलल्या की तू मॉडेल म्हणून चल, म्हणून मी चालले. आणि हा प्रवास संपल्यानंतर फायनली आला तो महाडला आम्ही इथे उतरलो. तुम्ही बघू शकता की कुठे उतरलं. हे सगळं ठिकाण हे तुम्हाला माहितीच असेल, आपल्या चौकामध्ये उतरल्याच्या नंतर आम्हाला जायचं होतं वीरेश्वर मंदिराच्या नंतर. आम्हाला तिथलं काही माहीत नसल्यामुळे आम्ही सरळ ऑटो पकडून हे सगळे दृश्य बघत तिथपर्यंत पोहोचलो. उशीर तर खूप झालेला आणि गेल्या आम्हाला मिळाली रूम. मेकअप आर्टिस्टने फक्त सुरुवातीला हे साडी ट्रिपिंग करून घेतलं. हे कॉम्पिटिशन होतं म्हणून मेकअप हा त्या जजच्या समोरच करायचा होता, म्हणून आम्हाला फक्त हे सेट करण्यासाठी रूममध्ये परमिशन दिलेली. आणि मी हा व्हिडिओ करण्यासाठी थोडे व्हिडिओ काढायला सुरुवात केली. त्यातमध्ये त्यांना हेल्पसुद्धा केली. माझे केस एवढे लाँग आहेत की मी त्यांना थोडा त्रास पण दिला, पण त्या बघा किती हसत माझ्या हेअर्सला एवढ्या शांतपणे सेट करत होते. आणि तुम्हाला दाखवण्यासाठी मी मेकअप आधीचा एक फोटो काढलेला आहे. हा बघा, हा फोटो तुम्ही बघू शकता की काहीच मेकअप नाही आहे. आणि त्यानंतर आम्हाला देण्यात आला हा बॅच, म्हणजे बॅच नंबर. आणि ह्याच दिवशी होता तो फ्रेंडशिप डे, म्हणून त्यांनी आम्हाला हे ब्युटिफुल असे येल्लो रोजेस देऊन सगळ्यांचं मन खुश करून टाकलं. कॉम्पिटिशन सुरू होण्यासाठी फक्त 10 मिनिट्स बाकी होते. मग त्याच्यामध्ये मी स्टोरी किंवा हे बूमरँग काढून ते सगळे पोस्ट करायला सुरुवात केली. आणि इथे झाली कॉम्पिटिशनसाठी सुरुवात. देण्यात आला प्रत्येकाला 1.5 तास, पण 10 मिनिट्स कार्यक्रम हा लेट सुरू झाल्यामुळे आम्हाला 10 मिनिट्स हे एक्स्ट्रा देण्यात आले. बघू शकता की माझा किती चांगल्या प्रकारे मेकअप सुरू झालेला आहे आणि ते एकदम मन लावून करत आहेत. माझा पूर्ण मेकअप हा सुंदरच होता, पण मला आवडलेला सगळ्यात म्हणजे हा माझा आय मेकअप त्याने एवढा सुंदर केलेला ना की मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांच्या प्रेमात पडले. मला तो पाहून एवढं छान वाटत होतं ना. आय मेकअपनंतर त्यांनी माझ्या लिप्सचा शेड इतका छानपणे लावला होता जो मला खूप आवडला. त्यांनी मला विचारलं की तुला आवडतो आहे की नाही, तर आपण चेंज करूयात. पण मला हा शेड इतका आवडला आणि तो माझ्या साडीला आणि चेहऱ्याला छानपैकी सूटसुद्धा होत होता. आणि ब्रायडल लुक होता तर थोडा डार्क शेडच खूप छान वाटत होता. त्यानंतर मी सगळी ज्वेलरी आणि हे सगळं विअर केलं आणि मेन म्हणजे मी लावली चंद्रकोर, जी माझ्या चेहऱ्याला खूप छानपणे सुंदर सूट होत होती. नंतर आली हेअरस्टाईल. आता हेअरस्टाईल काय करूया, तर त्याने माझ्या चेहऱ्याला सूट होईल अशी ही छानपैकी हेअरस्टाईल करायला सुरुवात केली. माझा लूक तेव्हाच इतका छान आणि अट्रॅक्टिव्ह वाटत होता ना की मी घरी सगळ्यांना व्हिडिओ कॉल करून माझा लूक दाखवला आणि त्यांनासुद्धा सांगितलं की तुम्ही जे करताय ते बेस्ट आहे आणि छान करताय करून. हेअरस्टाईल पूर्ण करून झाल्यानंतर त्यांनी ते रोजेस जे आपल्या साडीच्या अपोजिट कलर होते, येलो रोजेस लावून माझ्या केसांचा एक वेगळाच लूक छानपैकी त्यांनी तयार केला होता, जो तुम्हाला मी पुढे दाखवतेच आहे. हा बघा पूर्णपणे माझ्या बॅक साईडचा लूक, जो मला खूप आवडला होता. आणि हा माझा पूर्ण लूक जो आजच्या कॉम्पिटिशनसाठी होता. आणि शेवटला होता आमचा